स्क्रीन शेअर करा. हं. ओके. आता तुम्ही काय करा मग इथे ती तुमची वेबसाईटचं डोमेन आधी एक नवीन टॅबमध्ये ॲड करा. नवीन टॅबमध्ये तुम्ही आधी डोमेन तिथं ॲड करा. तिथे नवीन टॅब वरती टॅब तिथे नाही, आपल्या ब्राउझरच्या टॅबमध्ये तुमचं डोमेन टाकून दाखवा मला आधी. टाईप करा .com टाका. बस तेवढंच टाका. .com टाका. साईट कनेक्टेड नाहीये तुमची. सकाळी तर कनेक्टेड होती ना, तुम्ही शेअर केलं. हॅलो सर, ऐका ना, मला काय वाटतंय की डोमेन कनेक्ट झाला नाही असं मला वाटतंय. एक मिनिट. ठीक आहे, मग माझे स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. डोमेनचं नाव काय आहे? हॅलो. हॅलो, डोमेनचं नाव काय आहे? काकडे एंटरप्राइजेस. डोमेन इथं नाहीये. हो सर, इथं पण शो नाही होत. ओके, घेतलंय कुठून तुम्ही? गोड आयडी वरून. तिथं साइन अप केलेलं आहे. तुम्ही तिथं एकदा गोड आयडी वरती जा, मग मी सांगते. तिथे माय प्रोडक्ट्स गणेश आंबोरे बरोबर आहे ना? नाही, गणेश. हॅलो. ते काकडे एंटरप्राइजेसचे लॉग इन डिटेल्स देऊ का? हां, द्या तिचे. 2 मिनिटं. आधी लॉग इन करा. काकडे एंटरप्राइजेस, न्यू लॉग इन करा. पाठवा ना मला डिटेल्स. इथं कुठे राईट करायचं ऑप्शन? चॅट. हा, 2. निकिता. हॅलो निकिता. आवाज येतो? हॅलो सर. हा, आता काय करा माहितीये का, तुमच्या इथे पण ते लॉग इन आहे बरोबर. त्या साईट वरती जावा, काकडे एंटरप्राइजेस वेबसाईट मध्ये. हॅलो. हा, वेबसाईट मध्ये जावा काकडे एंटरप्राइजेसच्या. इथे फाईल मॅनेजरच्या आत जावा. इथे 2 मिनिटं मी माझी करते. तिथे जावा आणि तिथे जाल्यानंतर ती जी झिप फाईल आहे ती अपलोड करायची, public_html. 2 मिनिटं.
इथे मला ती फाईल अपलोड करून द्या तुमची. झाल्यावरती सांगा मला. ओके. म्यूट केलं. हॅलो, झालं का? हो सर, झालं. माझी स्क्रीन शेअरच आहे बरोबर. आता मी इथे रिफ्रेश करतो तर इथं तुमचा मला फोल्डर दिसला पाहिजे. ओके. सी नवनाथ डेअरी प्रोडक्ट्स. ओके. सो आता नवनाथ डेअरी प्रोडक्ट्स इथे दिसलं मला अंडरस्कोर HTMLच्या आत. कॉपी लिंक ॲड्रेस. आता काय करू आपण, त्याला एकदा रिनेम करूयात. रिनेम कॅन्सल, कॉपी केलं फक्त आणि इथे /paste/index.html आणि तुमचं पेज इथं दिसलं पाहिजे. दिसलं का आता? दिसलं. मी तुम्हाला याची URL पाठवतो. डाऊट क्लिअर झाला? येस सर. कसं केलं सर ते, म्हणजे URL कुठून घेतला? URL कुठून घेतला? आता हे डोमेन नेम तर टाकलं, ठीक आहे. आता तुम्ही काकडे. आता तुम्हाला मी काय म्हटलं होतं की जसं की आता public_HTML मध्ये मी गेलो इथे, तर इथे तुम्हाला फोल्डर अपलोड केला आणि तो तुम्ही एक्सट्रॅक्ट पण केला बरोबर. येस सर. एक्सट्रॅक्ट केला, मग हा फोल्डरचं मी नाव कॉपी केलं आणि माझा जो डोमेन आहे तो काकडे एंटरप्राइजेस.com आणि त्याच्या पुढे मी माझा फोल्डर टाकला आणि त्या फोल्डरच्या आतली स्लॅश करून फाईल टाकली. माझा ऍक्सेस झाला प्रॉपर. ओके सर, झालं. झालं का? हो. इथून कॉपी कर सर. हे छान बनलेलं आहे. तुम्ही बनवले का हे? हो सर. फंक्शनॅलिटी पण आहे. जेव्हा आपण बाय वरती क्लिक करू ना, तेव्हा नेम वगैरे टाकून आणि जेव्हा आपण क्वांटिटी वाढू ना तेव्हा प्राइस पण वाढते. येते आहे. ओके. चेकआउट नाही. सपोज आता मला ब्राउझरला सर्च करायचे, तर मी कसं करणार? काकडे enterprises.com स्लॅश आणि माझ्या फोल्डरचं नाव आणि /index.html. नाही, URL पाठवली ना मी तुम्हाला, तीच URL डायरेक्ट तुम्हाला ते केलं पाहिजे. हो. डायरेक्ट तुम्हाला तीच URL दिली पाहिजे युजरला. आता जर तुम्हाला असं करायचं असेल तर डायरेक्ट काकडे एंटरप्राइज डोमेन टाईप केल्यानंतरच हे आणायचं असेल तर काय करणार? हो, तर कसं करायचं तुम्हीच? तर कसं करायचं मीच सांगतो. ठीक आहे. हे बघा काय करायचं आता, ह्या नंदन डेअरी प्रोडक्टच्या आत जायचं. ओके. आणि इथे सिलेक्ट ऑल करायचं. सिलेक्ट ऑल केलं. ओके. राईट क्लिक करा आणि मूव्ह फाईल्स म्हणायचं. मूव्ह फाईल कुठं करायची तर इथे ब्राउझ वरती 2 डॉट आहेत. ओके. इथं मी क्लिक केली आणि इथे बघा करंटली नेव्हिगेटिंग ऑन public_HTML. तर public_HTML चे इथे मला मूव्ह करायचं. ओके. public_HTML चे इथं मला मूव्ह करायचं. मी मूव्ह म्हणतो. इथून फायली निघून जातील आणि बाहेर आल्या public_HTML च्या. ओके. जर तुम्ही टाकलेला URL टाकला तर तो वर्क होणार नाही. बघा एरर देईल. ठीक आहे.
आणि आता काय करायचं, काकडे enterprises.com/index.html असं टाकायचं. मग तुमचा URL दिसेल. दिसला? काकडे हा आता तुमचा प्रॉब्लेम हा आहे की मला index.html पण नकोय, बरोबर? ओनली Yes. काकडे enterprises. येस. सो ChatGPTला या, इथे काय असतं, ऍक्सेस फाईल मध्ये एक चेंज करायचा असतो. तो आपण ChatGPTला विचारू की तो चेंज काय आहे आणि काय करायचं. ठीक आहे. I want to open index.html page to add new ओके. आणि काय सांगितलं, सी इथे काय आहे, htaccess फाईल मध्ये त्यांनी एक आपल्याला ऍड करायला साऊंड येतोय तुमच्या, तो बंद करा. इथे बघा, हे का नाही, हा जो कोड दिलेला आहे htaccess फाईल मध्ये आपल्याला टाकायचं, ज्यानं एक परमनंट रिडायरेक्शन लागून राहतं त्याला. ओके. सो आता आपल्याला इथे htaccess ची फाईल लागेल. ओके. चेक करूया पब्लिक अंडरस्कोरच्या आत htaccess ची फाईल आहे का. hidden डॉट फाइल्स पण दाखवत त्याला म्हणतो अपडेट. htaccess ची फाईल नाहीये इथे. सो आपल्याला इथे न्यू फाईल बनवावी लागेल. न्यू फाईल .htaccess स्पेलिंग चेक करो. htaccess. ओके. htaccess क्रिएट बनली का. hide डॉट फाइल्स केलं का. आता चेक करू. ओके. एक काम करू, ह्याला सांगू आपण क्रिएट htaccess फाईल. आणि फाईल तयार होत नाही. कसं करायचं. इथे बनवूयात आपण ती फाईल. न्यू फाईल क्रिएट. येस, बनली फाईल. ओके. htaccess ची. आणि त्याच्यामध्ये आपण हा कोड कॉपी करूया आणि हा मी तो पेस्ट करतो आणि सेव्ह करतो. आता बघा, आता जे index.html जरी काढलं तरी पण तुमचं मेन डोमेनला तुमची साईट जी आहे ती दिसणार. ओके. निकिता समजलं. हो सर. चालेल. तर htaccess एकदा सर्च करा बरं, काकडे enterprises.com. सर्च करा म्हणजे कुठे सर्च करायचं. ब्राउझरला
पण आपण एवढंच जर टाकलं काकडे एंटरप्राइजेस डॉट हा, कॉम येणार ना. तर लगेच हे काय इनकॉग्निटो मोडला पेस्ट करतो. झालं का? ब्राउझरला पण दिसेल ना सर. कोणत्या तुमच्या ब्राउझरला पण दिसेल. बरं चेक करतो. लोडच घेते सगळे टॅब आणि परत चेंजेस करता येते. हॅलो सर, हा, आता या वेबसाईट मध्ये काही सर आमच्या ब्राउझरला नाही दिसत ते. स्क्रीन शेअर करा. तुझ्या 2 मिनिटं अजून. स्क्रीन शेअर करा. 2 मिनिटं. बरोबर आहे ना? नाही स्क्रीन शेअर कर बरं. माझी कुठे शेअर करतात? थांब करू दे. इंटरनेट सर असे सर्च केला तर इंटरनेटला कनेक्ट आहात का तुम्ही? हो. आणि तुम्ही स्क्रीन प्रॉपर शेअर नाही केली, मला काहीच दिसत नाहीये. फक्त ती स्क्रीनच्या आतला पार्ट दिसतोय ना, मला URL दिसत नाही, काहीच दिसत नाही. हा 2 मिनिट. एंटायर स्क्रीन शेअर करायची असते. शेअर आता सर्च करून तिथंच नाही पाच हा तिथं. हा माझ्या तुझी असे थांबा, ते नॉट सिक्युअर ते काय टाकले तुम्ही URL प्रॉपर टाईप करत नाही. जो URL मी पाठवतोय तो तुम्ही तिथे हे करा. हे बघा, मी चॅट मध्ये जे पाठवले का नाही, असं पण टाकायचं KAKD चॅट मध्ये जे पाठवलंय त्याच्यावर काकडे क्लिक करा. फोन जाते तुमचं काम. हॅलो सर, हा, ते URL मध्ये आहे ना KAKD झाले तर KAK नंतरचा K ना त्याच्यानंतर पण K एक. मला काही समजत नाहीये काय झालंय नक्की. ते काकडीचं स्पेलिंग मिस्टेक झाले. KAKA. अच्छा, मग आता काय करावं लागेल? डोमेन तर तुम्ही हाच घेतलाय ना? हॅलो, हॅलो, डोमेन घेताना चुकीचा घेतलाय तुम्ही, दिसतंय का तुम्हाला? सरांनी डोमेन दाखवा. एक मिनिट, डोमेन घेतानाच तुम्ही चुकीचा घेतलाय. स्क्रीन दिसते का माझी? सर डोमेन दाखवा तुम्ही. हे बघा, KAKD. सर डोमेन तुम्ही बाय केलंय ना? तुम्ही डोमेन KAKD काकडे KAKD असं घेतलं आणि ओके सर, बघ करते सर्च. येते ना मग ते कर ना सर. केलं ना. हो हे सर्च केलं. कर मी आता झालं. थँक्यू ना सर. ओके सर, होते. थँक्यू सर. ओके, चालेल. डाऊट क्लिअर झाला तुमचा? हो झालं.
सो हा होता आपला रिअल टाइम डाऊट. आज आपण रिअल प्रोजेक्टवरती हे काही निकिता आणि आय थिंक ऋतुजा आहे ते काम करतायत. सो त्याच्यावरती आपण रिअल टाइम डाऊट आपण सॉल्व केला. ओके. बाकी पेजेस वगैरे तुम्ही चांगले बनवलेले आहेत. फक्त होस्टिंगशी रिलेटेड तुम्हाला अजून नॉलेज घेण्याची गरज आहे, होस्टिंग आणि डोमेनची. ठीक आहे. सो हो सर. मला नेक्स्ट आता आपण आहे का नाही आपलं वर्डप्रेसचं जे चालू होतं लेक्चर. ओके. त्याच्यामध्ये आपण आज एक SEOचे प्लगइन्स थोडेसे पाहणार आहोत की ते कसे इन्स्टॉल करायचे आणि त्याच्यावरती कसं काम करायचं ते. ठीक आहे. सो आपण आपल्या प्रोजेक्टवरती येऊयात आता. मी काढून टाकतो आता. ओके. सो आपला जो प्रोजेक्ट चालू होता तो हा होता NMD फिल्म प्रोडक्शन. ओके. आता याच्यावरती आपण मल्टिपल गोष्टी केल्या. कॉमर्स टाकलं, पेमेंट इंटिग्रेशन दाखवलं तुम्हाला करून, प्रोडक्ट्स ॲड करून दाखवलं, पेजेस कसे बनवायचे ते दाखवलं. ओके. जवळपास आपल्या खूप साऱ्या गोष्टी वर्डप्रेसच्या झालेल्या आहेत. ओके. डेव्हलपमेंट आता तुम्ही इझिली करू शकता कोणत्याही वेबसाईटची. ओके. आता ज्यावेळेस तुम्ही डेव्हलपमेंट करून झाली आणि तुम्हाला कॉन्टेंट ॲड करायचं, तर कॉन्टेंट तुमचा गुगलमध्ये रँक झाला पाहिजे. जसं की आता आपण इथे टाकतो डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर मी. ओके. इथे बघा वेबसाईट्स येतात. तर अशा आपल्या इथं रँक झालं पाहिजे. जसं की आपण डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला रँक करायचा प्रयत्न करत असतो NMD प्रायव्हेट लिमिटेडसाठी. ठीक आहे. तसंच तुमचं सुद्धा जे वेबसाईट आहे ते तुमची रँक झाली पाहिजे. बघा इथं आपण येतो. ओके. सो असं वेबसाईट रँक होण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं असतं? फक्त डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे का? तर नाही. ओके. त्यासोबत तुम्हाला SEOच्या काही गोष्टी पण इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आता हे कोर काम कोणाचं आहे? डेव्हलपरचं आहे का? सपोज ॲज अ डेव्हलपर तुम्ही एखादा प्रोजेक्ट घेतला तर हे काम तुमचं आहे का? तर नाही, हे काम तुमचं नाही. हे काम एका पर्टिक्युलर SEO एक्झिक्युटिव्हचं किंवा डिजिटल मार्केटरचं काम आहे. ओके. बट जर तुम्ही वेबसाईट डेव्हलप करून देताय तर त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तिथे प्रॉपर डेव्हलप करून दिल्या पाहिजे. जसं की प्लग इन इंटिग्रेशन आहे. ओके. तुम्ही एखादं पेज बनवलं तर त्याचं एक बेसिक टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकून देणं गरजेचं आहे. तर त्या गोष्टी आपण इथं आता डिस्कस करणार. सो 2 प्लगइन्स आहेत जे महत्त्वाचे आहेत SEO करण्यासाठी. पहिलं आहे ते म्हणजे योस्ट SEO प्लगइन, ज्याचं फ्री व्हर्जन येतं आणि पेड व्हर्जन पण येतं. दुसरं आहे रँक मॅथ SEOचं प्लगइन, ज्याचं सुद्धा फ्री व्हर्जन येतं आणि पेड व्हर्जन येतं. आता ह्या दोघांमध्ये आहे का नाही, ह्या दोघांमध्ये तुम्ही तुम्हाला जे हवं ते यूज करू शकता. बट मी प्रेफर करतो रँक मॅथ. रँक मॅथ का प्रेफर करतो? कारण ते त्याच्यात जे फ्रीचे जे फीचर्स आहेत ते ॲज कम्पेअर टू योस्ट SEO जास्त आहे. ओके. जर मला तुम्ही म्हणालात की पेड व्हर्जन आपल्याला यूज करायचं तर त्या केसमध्ये मी तुम्हाला योस्ट SEO सजेस्ट करेन. ओके. फ्रीचं योस्ट SEO आहे त्याच्यामध्ये खूप लिमिटेड गोष्टी आहेत. बट फ्रीचं जे रँक मॅथ आहे त्याच्यामध्ये खूप जास्त गोष्टी आहेत. ओके. सो आता मी येतो माझ्या पोस्टवरती. आधी चेक करतो की माझ्याकडे पोस्ट किती आहेत. एक पोस्ट आहे इथे आता. ओके. हॅलो येस. सर, आवाज खूप कमी येतो. आवाज कमी येतोय. हो सर. येतोय का आता? हो हो, आता येतो. येतोय आवाज? हो हो सर. ओके ओके. ठीक आहे. सो आपण यूज करणार आहे रँक मॅथ प्लगइन. ओके. सो प्लगइन्समध्ये या इन्स्टॉल प्लगइन्समध्ये आणि तिथे आल्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे ॲड प्लगइन आणि इथे तुम्हाला टाकायचं आहे रँक मॅथ. सो हे आहे रँक मॅथचं प्लगइन. ओके.
3 मिलियन प्लस ॲक्टिव्ह इन्स्टॉलेशन्स आहेत. त्याला इन्स्टॉल नाव तुम्हाला म्हणायचं आहे. ओके, इन्स्टॉल नाव म्हटल्यानंतर तुम्हाला इथं ॲक्टिवेट करायचं आहे. आता रँक मॅथ काय म्हणतं की कनेक्ट अ फ्री अकाउंट. एक फ्री अकाउंट आहे ते कनेक्ट करा. सो मी तर कनेक्ट युअर अकाउंट म्हणतो. गुगलनं मी त्याला हे करतो, लॉग इन विथ गुगल. कंटिन्यू. ॲक्टिवेट नाव हे फ्रीवाला आहे. ठीक आहे. For the advanced users who wants to control every aspect. Okay, so start wizard म्हणू आपण इथे. वेब शॉप, बिझनेस टाईप, वेबसाईट नेम हे तुम्हाला इथं टाकलं पाहिजे. आता वेबसाईटचं नाव काय आहे आपल्या NMD फिल्म प्रोडक्शन. सो हे टाका. वेबसाईट अल्टरनेटिव्ह नेम NMD फिल्म प्रोडक्शन. पर्सन अँड ऑर्गनायझेशन नेम सेम NMD फिल्म प्रोडक्शन. अपलोड लोगो आलेला आहे. अपलोड फाईल. ठीक आहे, काही त्याची गरज नाही. सेव्ह अँड कंटिन्यूवरती तुम्ही क्लिक करू शकता. आता कनेक्ट विथ गुगल सर्व्हिसेस हे आपण स्किप करू शकतो. साईट मॅप जनरेट करायचा आहे का, तर हो, साईट मॅप जनरेट करायचा आहे. सेव्ह अँड कंटिन्यू. SEOचे ट्विक्स, नो फॉलो, एक्सटर्नल लिंक्स, ओपन एक्सटर्नल लिंक इन न्यू टॅब, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲक्टिवेट ठेवायच्या आहेत. येस. सो सेव्ह अँड कंटिन्यू. युअर साईट इज रेडी. ऑप्टिमाइज युअर पोस्ट. क्लिक हिअर. सो हे आता स्कोर 100 आउट ऑफ 100 विथ रँक मॅथ पोस्ट टेस्ट. ओके, त्यांनी त्यांच्या एका ब्लॉगवरती पाठवलंय. सो तुम्ही तिथे जाऊ नका. इथे तुम्ही रिटर्न टू डॅशबोर्ड म्हणा इथे. ओके, रिटर्न टू डॅशबोर्ड. आता तो डॅशबोर्डला तुम्हाला पाठवते. हा तुमचा रँक मॅथचा डॅशबोर्ड राहील. आता इथं काय करायची आपल्याला गरज नाही. सिम्पली तुम्हाला काय करायचं, तुमच्या पोस्टवरती यायचं. सगळ्यात आधी आपण हा डॅशबोर्ड समजून तरी घेऊयात. ओके, की ह्या डॅशबोर्डमध्ये काय काय आहे. जसं की ग्लोबल मेटा, रोबोट.टेक्स्ट नावाची फाईल असते. डिजिटल मार्केटिंगचा एक तो कन्सेप्ट आहे. सो त्याच्यामध्ये इंडेक्स करायचा आहे का, तर हो, इंडेक्स करायचा आहे बाय डिफॉल्ट. ॲडव्हान्स रोबोट.मेटा ज्याच्यामध्ये स्निपेट, व्हिडिओ प्रिव्ह्यू आणि इमेज प्रिव्ह्यू हे तुम्हाला ह्याचा स्केल सेट करायचा असतो. जसं की इमेज प्रिव्ह्यूचा लार्ज, व्हिडिओचा -1, स्निपेटचा -1. हे बाय डिफॉल्ट त्यांनी सेट करून दिलेलं असतं. त्याच्यामध्ये काही चेंज नाही करायचा. नो इंडेक्स, एम्प्टी कॅटेगरी अँड टॅग आर्काइव्स ओपन ठेवायचं आहे. ओके, सेपरेट कॅरेक्टर म्हणजे काय, तर जो तुमचा URL राहतो, जसं की पोस्ट टायटल राहील इथे, त्याच्या पुढे काय आलं पाहिजे, डॅश पाहिजे तर डॅश येईल, असं हे पाहिजे असेल, बार पाहिजे असेल तर तो येईल, डॉट पाहिजे असेल तर डॉट येईल, असा ॲरो पाहिजे असेल तर ॲरो सुद्धा येईल. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही तिथं सेट करू शकता. कॅपिटलाइज टायटल, बाय डिफॉल्ट तुम्हाला टायटल कॅपिटलाइज ठेवायचे का, म्हणजे थोडंसं उठून दिसेल ह्याच्यामध्ये, कशामध्ये, गुगल सर्च इंजिनमध्ये, तर ते सुद्धा तुम्ही इथं सेट करू शकता. ओपन ग्राफ थंबनेल ते सुद्धा तुम्ही इथं सेट करू शकता. ट्विटर कार्ड, हे सोशल मीडियाच्या गोष्टी आहेत दोन, ओपन ग्राफ थंबनेल आणि ट्विटर कार्ड, हे तुम्ही सेट करू शकता. त्याच्यानंतर येतो लोकल एसईओचा पार्ट. जर तुमचं ऑर्गनायझेशन कुठं सेट असेल तर तिथं तुम्ही त्या गोष्टी, लोकल एसईओच्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या तुम्ही करू शकता वेबसाईटवर.
सोशल मेटा, आता जसं की फेसबुकच्या पेजची URL, फेसबुक ऑथरशिप, फेसबुक ॲडमिन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या तुम्ही करू शकता इथे. ओके. होम पेज, होम पेजच्या काय सेटिंग असतील त्या तुम्ही इथे करू शकता. आता होम पेजची इथे काही सेटिंग दाखवत नाही. आता जसं की ब्लॉग पोस्ट फॉर्मॅट, बाय डिफॉल्ट जर तुम्ही एखादा ब्लॉग अपलोड केला तर त्याच्यामध्ये टायटल कसं दिसलं पाहिजे, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन कसं दिसलं पाहिजे, तर ते इथून तुम्ही सेट करू शकता. ओके. सेम गोष्ट पेजसाठी, पोस्टसाठी, पेजसाठी, अटॅचमेंटसाठी काय सेटिंग असेल तर ती वेगळी. पोस्ट आणि पेजसाठी सेम आहे. प्रोडक्टसाठी पण सेम. एखादं प्रोडक्ट ॲड केलं तर बाय डिफॉल्ट त्याचं टायटल आणि डिस्क्रिप्शन काय असलं पाहिजे तर हे तिथं सेट केलं जाऊ शकतं. कॅटेगरीज, ओके, टॅग्स आहेत तिथे, ब्रँड्स, ओके, प्रोडक्ट कॅटेगरीज आणि प्रोडक्ट टॅग्स, ह्या सगळ्या सेटिंग्स तुमच्या राहतात. एवढ्या सेटिंग्स तुम्हाला रँक मॅथ देतो. आता जेव्हा तुम्ही पोस्ट ॲड करता त्यावेळेस तिथं कुठे चेंज करायचं ते तुम्हाला दाखवतो. हे मी आधी सेव्ह करतो एकदा. सेव्ह चेंजेस, ऑल पोस्ट वरती जातो आणि इथं जे हा वाला पोस्ट आहे, एक्सप्लोरिंग द आर्ट ऑफ फिल्म प्रोडक्शन, अ गाईड आवर इन्स्टिट्यूट इन पुणे, त्याला मी एडिट करतो. आणि इथे बघा रँक मॅथचं हे दिसतंय, NA दिसतंय, इथे दिसत होतं. रँक मॅथचा जो स्कोर आहे ना तो इथे दिसत होता बघा. सो इथे तुम्हाला दोन असे रेड बॉक्सेस मिळतात. एक जो आहे तो content.ai चा आहे, हे सुद्धा रँक मॅथच प्रोव्हाइड करतं, बट हे पेड आहे. ओके. हे तुम्हाला फ्रीमध्ये काही यातलं मिळत नाही. बट हा वाला जो पार्ट आहे SEOचा, हा रेड बॉक्स, हा सगळा बॉक्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळतो. कोणाकडून? रँक मॅथकडून. तर हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर करायचे असतात. जेव्हा हे ग्रीन करायचं असतं तेव्हा तुमचं ते प्रॉपर आर्टिकल आहे ते गुगलमध्ये रँक होण्यामध्ये मदत होते. ओके. सो या सगळ्या रेड गोष्टी आहेत त्या आपल्याला ग्रीन करायला पाहिजेत. इथे जनरल सेटिंग आहे, त्याच्यानंतर इथं robot.meta चे रिलेटेड सेटिंग्स इथे आहे. इथे काय स्निपेट स्कीमा म्हणून एक प्रकार आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये, सो त्याच्याशी रिलेटेड गोष्टी तुम्ही इथे ॲड करू शकता. आणि इथे सोशल मीडिया म्हणजे फेसबुकवरती ओपन ग्राफ, ते इमेजेस वगैरे ते कसं दिसेल, फेसबुकवरती शेअर केलं, ट्विटरवरती शेअर केलं तर ते कसं दिसेल त्याच्यासाठी काय. ओके. सो सेटिंगमध्ये येऊयात आणि एक एक गोष्ट आपण याच्यावरती काम करायला सुरुवात करू. जसं की एक्सप्लोरिंग द आर्ट ऑफ फिल्म प्रोडक्शन. आता आर्ट ऑफ फिल्म प्रोडक्शन, ओके, किंवा मी ह्याला काय देतो, एक कीवर्ड ह्याचा घेतो, आर्ट ऑफ फिल्म प्रोडक्शन, एवढा मी कीवर्ड घेतो. ओके. म्हणजे माझं जो पेज आहे ते आर्ट ऑफ फिल्म प्रोडक्शन वरती रँक व्हावं हे मी तिथं सांगतो. ओके. सो मी इथं फोकस कीवर्ड मध्ये टाकलं आर्ट ऑफ फिल्म प्रोडक्शन. ओके. सो आता फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन युअर SEO मेटा डिस्क्रिप्शन. आता एक पॉईंट वरती आपण काम करायचं की हा जो फोकस कीवर्ड आहे तो तुमच्या मेटा डिस्क्रिप्शन मध्ये सापडत नाहीये. सो एकदा हे टायटल जे आहे ते कॉपी करा आणि मेटा डिस्क्रिप्शन कुठे आहे ते शोधा. मेटा डिस्क्रिप्शन इथे राहतं, एडिट स्निपेटच्या इथं. ओके. तर इथं तुमचं आहे मेटा डिस्क्रिप्शन, तिथं तुम्ही ते पेस्ट करा. एक्सप्लोरिंग द आर्ट ऑफ फिल्म प्रोडक्शन गाईड फ्रॉम इन्स्टिट्यूट इन पुणे, NMD फिल्म प्रोडक्शन हाऊस, बेस्ट फिल्म मेकिंग इन्स्टिट्यूट. ओके. सो मी ह्याला ग्रीन केलं, हा पॉईंट बघा इथं ग्रीन पर्यंत आणलं त्याला. ओके. इथे माझा स्कोर वाढला, 51 झाला. ओके. आता जी परमालिंक आहे त्याच्यामध्ये मी काय करतो, सुरुवातीलाच आर्ट ऑफ फिल्म प्रोडक्शन जे आहे ना ते सुरुवातीलाच ठेवतो.
आर्ट ऑफ फिल्म प्रोडक्शन आणि हे जे आहे पुढचा URL तो मी काढून टाकतो. त्याला पण थोडं ग्रीन मध्ये केलं बघा 55 स्कोर झाला इथं वरती दिसत असेल तुम्हाला. ओके. आता जो माझा कीवर्ड आहे आर्ट ऑफ फिल्म प्रोडक्शन तेच माझं टायटल पण राहील आणि तिथं मी लिहितो NMD पुढे डॅश देऊन NMD फिल्म फिल्म प्रोडक्शन हाऊस असं देतो. ह्याला पण इथं बघा ग्रीन केलं. स्कोर माझा 55 आहे तेवढाच राहिलेला आहे. ओके. ह्याला मी क्लोज करतो आणि एकदा सेव्ह करतो. स्कोर वाढला माझा रेड होतं एकदम ते येल्लो मध्ये मी थोडस लाईट ऑरेंज मध्ये मी त्याला आणलेलं आहे. आता फोकस कीवर्ड डझंट अपीयर ॲट द बिगिनिंग ऑफ युअर म्हणजे काय जो फोकस कीवर्ड आहे तो बिगिनिंग ऑफ द कॉन्टेंट मध्ये आलेला नाही असं त्यांना म्हणायचं आहे. ठीक आहे. सो जे पहिली लाईन आहे ती मी काढून टाकतो यातली आणि आर्ट ऑफ फिल्म प्रोडक्शन हे जे आहे हे मी इथे देतो. त्याला काही हेडिंग वगैरे देत नाही. त्याला काय मी हेडिंग वगैरे देत नाही. अरे असं का होतं. आर्ट ऑफ प्रोडक्शन डबल कॉलम देतो त्याच्यावरती हा जो काय आहे तो टेक्स्ट आहे. ओके. सी मी सुरुवातीलाच माझा जो कीवर्ड आहे तो दिल्यामुळे माझा स्कोर अजून वाढला 61 स्कोर झाला. कॉन्टेंट इज 240 वर्ड लॉंग. कमीत कमी 600 वर्डचा कॉन्टेंट पाहिजे आहे म्हणजे अजून मला 400 वर्ड याच्यामध्ये ऍड करायचे आहे. ओके. सो आता मी काय करतो आता मला ह्याच्यामध्ये काय करायचं की द बेनिफिट्स ऑफ स्टडिंग ॲट आवर इन्स्टिट्यूट इथे जातो मी जेमिनी मध्ये न्यू चॅट. ओके. elaborate this content and extend it to 600 words. Write point wise लिहा असं मी त्याला सांगितलेलं आहे. तर त्याच्यावरती आता ते काम करायला लागले. त्यानं कॉन्टेंट आपल्याला 6 पॉईंट दिलेले आहे. सो इथून आपण कॉपी करूया. कॉन्टेंट कॉपी पेस्ट झाला माझा 984 वर्डचा कॉन्टेंट झालेला आहे. टोटल स्कोर किती झाला माझा 63. अजून पण तिथे पॉइंट्स आहेत जे मला करायचे आहेत. फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन सब हेडिंग लाईक H2 मध्ये फोकस कीवर्ड नाही सापडत. सो आर्ट ऑफ फिल्म प्रोडक्शन कॉपी पेस्ट लेट्स सी सापडला सब हेडिंग मध्ये 63 किती झाला 66 स्कोर झाला. ॲड अन इमेज विथ युअर फोकस कीवर्ड ॲज अ ऑल्ट टेक्स्ट. आता मला इथे एक इमेज ॲड केली पाहिजे बरोबर. सो मी इथे एक इमेज ॲड करतो. कन्वर्ट टू ब्लॉक्स म्हणता येईल आधी. त्याचे जे पॉइंट्स आहेत पॉइंट्स
पॅराग्राफ करतो. कन्वर्ट टू ब्लॉक्स म्हटल्यामुळे काय झालं ते कॉन्टेंट जरा ओके. आपण त्याला ते डायरेक्टली ब्लॉकमध्ये कन्वर्ट केल्यामुळे ना खूप स्पेसिंग जे आहे ते अचानकच वाढली. सो आपण कॉन्टेंट बऱ्यापैकी क्लिअर केलेलं आहे. 66 आपला स्कोर आहे आणि आता आपल्याला एक इमेज ॲड करायची आहे. जी इमेज आपल्याला ज्या इमेजला आपल्याला तो टॅग द्यायचा आहे. ओके. सो मी इथं इमेज ॲड करतो. ओके. आणि ह्याला नाव काय देतो, आर्ट ऑफ फिल्म प्रोडक्शन आणि सेट करतो. 69 स्कोर झाला. आता कीवर्ड डेन्सिटी इज 0.20. आता कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय असतं तर तो आर्ट ऑफ प्रोडक्शन हाऊस आहे ना तो फक्त 0.20 वेळेस दिसतोय माझ्या कॉन्टेंटमध्ये. तो मला जास्त वेळा दिसला पाहिजे. सो मी इथं काय करतो, एक ठराविक ठिकाणी मी तो आपला कीवर्ड जो आहे तो ॲड करतो. ओके. लास्टला ॲड करतो. ओके. 70 स्कोर झाला. तो पण आपला पॉईंट क्लिअर झाला. नाही, अजून पण 0.60% आहे. अजून पण आपल्याला कीवर्ड डेन्सिटी जी आहे ती वाढवली पाहिजे. सी कीवर्ड डेन्सिटी वाढलेली आहे. ओके. 1.08 केली आणि स्कोर पण माझा 70
फाय झाला. नेक्स्ट काय लिंक टू द एक्सटर्नल रिसोर्सेस. आता बाहेरच्या वेबसाईटला लिंक नाही आहे ह्याची. ठीक आहे. तर आपण काय करूया, बाहेरच्या वेबसाईटला एक लिंक देऊयात आपण. जसं की आपलं अबाउट द डिजिटल एनएमडीच्या अबाउट अस पेजला किंवा यातल्या डिजिटल मार्केटिंग कोर्सेसच्या पेजला आपण लिंक देऊयात. ठीक आहे. इथे मी लिहितो डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे आणि एक मी त्याला लिंक देतो. ओके. एक्सटर्नल लिंक झालेले 81 स्कोर झालेला आहे. इथपर्यंत ठीक आहे. ओके. 81 स्कोर जर तुम्ही आणला तर ठीक आहे. हे ग्रीन होणं खूप महत्वाचं आहे. येल्लो थोडं काही केसेसमध्ये चालेल येल्लो, कारण की तिथं तुम्ही कॉन्टेंट जास्त चेंज नाही करू शकत, तिथं चालेल. बट ग्रीन मॅन्डेटरी आहे. ग्रीन तुम्ही झालंच पाहिजे. काही केसमध्ये येल्लो ठीक आहे, पण रेड अजिबातच झालं नाही पाहिजे. सो हे काही SEOच्या गोष्टी होत्या. ओके. हे असंच नसतं करायचं मी कुठेही काही पण ॲड केलं आता कॉन्टेंटमध्ये. हे प्रॉपर स्टडी करून त्याचा इम्पॅक्ट काय होईल, त्याचे प्रोज अँड कॉन्स डिसाईड करून कुठे युजर जास्त चांगल्या पद्धतीनं अटेन्शन देऊ शकतो, अशा गोष्टी सगळ्या पाहून त्या गोष्टी करायच्या असतात. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक एक पॉईंट फक्त कशा पद्धतीनं रिझॉल्व केला जातो ते तुम्हाला सांगितलं. ओके. समजलं का इथपर्यंत सगळ्यांना? हो सर. ओके. चालेल.